नमस्कार. आज आपण सॉन्गबर्ड्समध्ये द पुना वेस्टर्न क्लब 4 BHK टावर्स लॉन्च करतोय. हे टावर्स क्लब रेसिडेन्सीज टावर असणार आहेत 4 BHKचे 3 एक्सक्लुझिव्ह टावर्स आपण लॉन्च करतोय या प्रोडक्टमध्ये. हे सगळे 2003 स्क्वेअर फीटचा प्रोडक्ट कोड आहे या 4 BHKचा आणि 1400 स्क्वेअर फीटचा युजेबल एरिया आहे. सो हे द PWC टावर्स आज आपल्या सॉन्गबर्ड्समध्ये जो पुना वेस्टर्न क्लब आहे त्याचा एक पार्ट आहे आणि त्याला लागून हा प्रोजेक्ट आपण आता बांधतोय. याचे 4 BHKचे सॅम्पल्स रेडी आहेत आणि आपण त्या सॅम्पल्सचा आता टूर घेतो. या 4 BHKच्या आता आपण लिव्हिंग एरियामध्ये, हा लिव्हिंग एरिया एक स्क्वेअरिश लिव्हिंग एरिया आहे. चौकोनी लिव्हिंग एरियाचा साईज साधारणपणे 16 फूट बाय 13 फुटाचा हा साईज आहे. या लिव्हिंग एरियाला सुरुवातीला चांगली एक एंट्रन्स लॉबी लागते. ती एंट्रन्स लॉबी 4.5 फूट बाय 3 फुटाची एक मोठी रुंद लॉबी आहे. सगळ्यात बेस्ट पार्ट या लिव्हिंगचा त्याला एक अटॅच बाल्कनी आहे. आज या लिव्हिंगमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर एक चांगलीशी मोठी वाईड वॉल मिळते ज्यावरती आपण एक खूप मोठा LCD किंवा एक चांगला प्रोजेक्टर तुम्ही प्लेस करू शकता. इवन तुम्ही एक खूप चांगला बुक शेल्फ किंवा एक चांगला वॉर्डरोब या वॉलचा युजेबिलिटी म्हणून वापरू शकता. आज हा लिव्हिंग स्क्वेअरिश असल्यामुळे चारही कॉर्नर्स तुम्हाला या लिव्हिंग एरियाचे नीट वापरता येतात. या लिव्हिंग रूमला मोठी ग्लास फसाड असल्यामुळे या रूममध्ये चांगली लाईट येते, एक चांगलं व्हेंटिलेशन राहतं आणि एक पॉझिटिव्ह वाईब पूर्ण घरात तुमची मेंटेन राहते. या लिव्हिंगला कनेक्टेड एक ही बाल्कनी आहे. आज या बाल्कनीचा सगळ्यात मोठा एक प्लस पॉईंट आहे की बाल्कनी ही एक मोठ्या रेक्टँगल स्पेसमध्ये. या बाल्कनीची साईज 17 फूट बाय 6.5 फूट आहे. आज आम्ही सॉन्गबर्ड्समध्ये जो PWC टावर्स बांधतोय त्याचं एक वैशिष्ट्य असं की इथे ऑड इव्हन कन्सेप्ट नाही बाल्कनीमध्ये. ही बाल्कनी 3 साईड कवर्ड असल्यामुळे हा तुमचा एक लिव्हिंगचा पार्ट म्हणून पण तुम्ही वापरू शकता ॲज अन एक्सटेंडेड स्पेस. या बाल्कनीमधनं खूप सुरेख व्ह्यू आहे. आज या बाल्कनीमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे व्ह्यू बघायला मिळतात, कारण ज्या बिल्डिंगचं लोकेशन आहे त्यातून तुम्हाला क्लब एका बाजूला दिसतो, एका बाजूला 4 सीझन्स फॉरेस्ट होम प्रोजेक्ट दिसतो आणि एका बाजूला तुम्हाला पूर्ण मोठे ग्रीन डोंगर्स बघायला मिळतात. त्यामुळे ह्या बाल्कनीचा ॲज अ होम म्हणून एक्सटेंडेड स्पेस आणि एक आउटडोर म्हणून चांगला व्ह्यू, या दोन्ही गोष्टींचा वापर तुम्हाला चांगला करता येतो. या घरामध्ये डायनिंग हा एक खूप चांगल्या ठिकाणी आपण प्लेस केलेला आहे. आज डायनिंग लिव्हिंगला एक कॉर्नरमध्ये आपण प्लेस केला आहे. या डायनिंग एरियाचा एक सगळ्यात मोठा वैशिष्ट्य असं आहे की या डायनिंग एरियामध्ये आज साधारणपणे 4 लोक ते 6 लोकांचा डायनिंग आरामात तुम्ही फिट करू शकता आणि एका कॉर्नरमध्ये असल्यामुळे त्याला एक चांगली स्पेस मिळते वापरण्यासाठी. डायनिंगचा एक अजून एक प्लस पॉईंट आहे की किचनच्या अगदी समोर आहे आणि डायगोनली ऑपोजिट टू युअर लिव्हिंग एरिया. त्याच्यामुळे दोन्ही स्पेसच्या मध्ये कॉमन स्पेस असल्यामुळे त्याचा वापर नीट करता येतो. डायनिंगच्या समोर जे किचन आहे त्या किचनचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की या किचनमध्ये तुम्ही डबल किचन प्लॅटफॉर्म म्हणून दोन्ही गोष्टी वापरू शकता. या किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे या किचनच्या प्लॅटफॉर्ममध्ये एका साईडला तुमचं कुकिंग तुम्ही यूज करू शकता, एका साईडला तुमचा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसचा तुम्ही वापर करू शकता. या किचनची डिझाईन थोडी अशी केली आहे की याच्यात एक मॅक्सिमम लाईट मिळावी, कारण आज बऱ्यापैकी किचन हे थोडेसे डार्कनेसमध्ये असतात दुसऱ्या प्रोजेक्ट्समध्ये आम्ही जे बघितलं. पण या किचनचा एक सगळ्यात मोठा बेस्ट पार्ट असा आहे की ह्याला लाईट भरपूर आहे आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी किचनला एका कॉर्नरमध्ये आपण एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी सर्व्हिस विंडो पण दिलेली आहे आणि किचनला बॅक साईडला लागून हा ड्राय एरिया. या किचनचा सगळ्यात मोठा पार्ट आहे की याला मोठी ग्लास फसाड आहे. या ग्लास फसाडमुळे किचनमुळे दिवसभर लाईट तुमची खेळत राहते. किचनला अटॅच जी ड्राय बाल्कनी आहे ही सगळ्यात मोठी ड्राय बाल्कनी आहे. या ड्राय बाल्कनीचा शेप जो आहे तो साधारणपणे L शेपमध्ये आपण या ड्राय बाल्कनीचा शेप बनवला आहे. तुम्ही जर बघू शकला तर ड्राय बाल्कनीमध्ये पण आपण एक आउटडोर सिंक एरिया ठेवलेला आहे आणि तुम्हाला इंटरनल सिंक पण मिळतो. म्हणजे तुम्हाला पाण्याचा दोन्ही प्रकारे वापर करता येतो, एक युजिबिलिटीसाठी आणि एक ड्रिंकिंगसाठी. ड्राय बाल्कनीमध्ये आपण एका कॉर्नरमध्ये तुमचे डिशवॉशर किंवा वॉशिंग मशीन किंवा ड्रायर अशा तिन्ही मशीन्स फिट होतील त्याच्यासाठी एक चांगली स्पेस बनवली आहे जी अगदी किचनच्या समोर नाही तर किचनच्या एका कॉर्नरमध्ये तुम्हाला बघायला मिळते. या स्पेसचा एक चांगला बेस्ट पार्ट असा आहे की याला 3 साईड कवर्ड ही ड्राय बाल्कनी असल्यामुळे इथे तुम्ही चांगले वॉर्डरोब बनवून तुमचं डिटर्जंट्स किंवा तुमचे जे आउटडोर स्पेसेस असतात त्याचा एक नीट स्टॅकअप करू शकता आणि ह्या ड्राय बाल्कनी तुमच्या बिल्डिंगच्या आउटसाईड फेसिंगमध्ये ओपन अप होतो. त्याच्यामुळे तुमचा हा ड्राय स्पेस एक हायजीन लेवलला मेंटेन राहतो. आज 4 BHKच्या घरांमध्ये प्रत्येक 4 बेडरूमला एक काहीतरी रिझन आहे वापरण्यासाठीचा. आज या 4 BHKच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही जो लॉन्च केलेला आहे त्याच्या सुरुवातीला आम्ही एक गेस्ट रूम ठेवलेली आहे. आज बऱ्यापैकी 4 BHKच्या घरांमध्ये प्रत्येकाची एक स्पेसिफिक नीड असते. आज या बेडरूमची जशी आपण एक गेस्ट रूम म्हणून वापर करू शकतो, एक ऑफिस स्पेस म्हणून वापर करू शकतो किंवा एक चांगला लायब्ररी किंवा एक रीडिंग स्पेस म्हणून ह्याचा वापर करता येईल. या बेडरूमची साईज साधारणपणे 12 बाय 10 फुटाची आहे आणि याला एक सगळ्यात बेस्ट पार्ट काय तर ह्याला एक अटॅच टॉयलेट बाथरूम दिलं आहे. या अटॅच टॉयलेट बाथरूमची जी साईज आहे ती साधारणपणे 6 फूट बाय 6 फुटाची ही साईज आहे.
या बेडरूममध्ये तुम्ही जर बघाल तर प्रत्येक बेडरूममध्ये तुम्ही एक चांगला स्टडी टेबल, चांगला मोठा एक रुंद स्टडी टेबल, त्याच्याबरोबर एक छोटासा लाऊंज एरिया म्हणून एक बेड किंवा एक सोफा सेट आणि ऑल्सो एक चांगलं वॉर्डरोब तुम्ही ह्याच्यात फिट करू शकता. ह्या बेडरूमचा सगळ्यात मोठा USP आहे की ह्याला लाईट चांगली मिळते. त्याचं कारण असं आहे की ह्या बेडरूमला एक कनेक्टेड बाल्कनी आउटडोअर स्पेस पण दिलेला आहे. म्हणजे तुम्ही जी बाल्कनी आहे लिव्हिंगला अटॅच, त्याला इथूनही ॲक्सेस करू शकता. त्यामुळे तुमच्या बाल्कनीला लिव्हिंग प्लस गेस्ट रूम दोन्हीकडून तुम्हाला ॲक्सेस मिळतो. या घराचा मेन पार्ट म्हणजे हा पॅसेज आहे, जो तिन्ही बेडरूमला आपल्याला एका कॉर्नरमध्ये कनेक्ट करतो. हा पॅसेज अशा प्रकारे डिझाईन केला आहे की तुमची मास्टर बेडरूम, सेकंड बेडरूम आणि फोर्थ बेडरूम या तिन्ही बेडरूम्सला एकत्रित कनेक्ट करतो. सो आपण मास्टर बेडरूमची आता टूर घेऊया. या सगळ्यात बेडरूमचा सगळ्यात मोठा USP आहे तो वॉक इन वॉर्डरोब आहे. त्याला क्लोजेट म्हणून वापरू शकता किंवा एक मोठा वॉर्डरोब तुम्ही डिझाईन करू शकता. ऑल्सो यू कॅन मेक अ ड्रेसिंग टेबल आउट ऑफ इट. एंटरिंग इन टू द मेन पार्ट ऑफ द बेडरूम, सुरुवातीलाच इथे आपण एक चांगला ग्रूव्ह दिलेला आहे, ज्याच्या आतमध्ये तुम्ही तुमचं वॉर्डरोब, अगेन तुम्ही तुमचा एक ड्रेसिंग टेबल तुम्हाला हवा असेल तर, किंवा या जागेचा तुम्ही एक चांगला वापर करू शकता. या बेडरूमचा एक सगळ्यात मोठा बेस्ट पार्ट असा आहे की तुम्हाला वॉर्डरोब स्पेसेस सुरुवातीला दिल्यामुळे ह्या बेडरूमचा जो साईज आहे 14x11 याचा एक चांगला प्युअर नेट एरिया तुम्हाला वापरायला मिळतो. जरी तुम्ही तुमचा किंग साईज बेड जरी बसवला तरी चारही बाजूनी किंवा तिन्ही बाजूनी तुम्हाला साधारणपणे 4-4 फूट जागा फिरण्यासाठी मिळेल, एवढी तुम्हाला एक चांगली जागा मिळते. ह्या बेडरूममध्ये आज आम्ही नवीन डिझाईनप्रमाणे चांगला मोठा एक ग्लास फसाड डिझाईन केलेला आहे. आज या ग्लास फसाडचा वापर 3-4 पद्धतीने करता येतो. ह्या ग्लास फसाडमुळे सगळ्यात ॲडव्हान्टेज या बेडरूमचा जो आहे तो लाईट आणि व्हेंटिलेशनमध्ये. आज या रूममध्ये सगळ्यात जास्त एअर सायकल तुम्हाला बघायला मिळतील, ज्याला आपण ACH म्हणतो, एअर सायकलेशन पर आवर. सो ह्या बेडरूम्समधून तुम्हाला जो व्ह्यू मिळणार आहे तो अप्रतिम आहे. बेडरूमला लागूनच आपण एक चांगली स्टँडिंग बाल्कनी दिली आहे जी 2 फुटाची आहे. सो आज ह्या बेडरूममध्ये एक चांगला पार्ट असा आहे की तुम्ही जाऊन 2 मिनिटं तिथे शांतपणे उभं राहू शकता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे, ह्या बेडरूम्समध्ये जर नीट बघाल तर कुठेही ऑफसेट नाही आहे. आज सगळ्या चारही भिंती या बेडरूमच्या क्लीन वॉल्स आहेत. याला ऑफसेट नसल्यामुळे याचा वापर आणि ह्या बेडरूमच्या युजेबिलिटी तुम्हाला योग्य पद्धतीने करता येते. मास्टर बेडरूमला एक अटॅच टॉयलेट बाथरूम आपण इथे दिलेलं आहे. या अटॅच टॉयलेट बाथरूमची साईज साधारण 6.5 फूट बाय 6.5 फुटाची आहे. या बाथरूमला इथे बनवण्यामागचं कारण असं आहे की आज एखादा व्यक्ती ज्यावेळेस बाथरूममध्ये व्यवस्थित फ्रेश होतो आणि ह्या बाथरूमचा जर तुम्ही शेप बघितला तर हा चांगला एक प्रॉपर स्क्वेरिश शेप आहे, ज्यामध्ये चारही कॉर्नर्स तुम्हाला वेगवेगळ्या युटिलिटीज देतात. मधली स्पेस तुम्हाला मूव्ह ऑन करायला किंवा इकडे तिकडे फिरण्यासाठीची चांगली जागा मिळते. आज फ्रेश झाल्यानंतर ना आपण वॉर्डरोबमध्ये तयार होऊ शकतो आणि तुमच्या मास्टर बेडरूममध्ये तुम्ही एंट्री करू शकता. त्यामुळे सुरुवातीलाच आपण एक चांगला इथे वॉशरूमचा स्पेस जे अटॅच्ड आहे मास्टर बेडरूमला अशी एक योग्य जागा बनवली आहे. मास्टर बेडरूम नंतर आपण तिसऱ्या बेडरूमकडे बघूया. ही बेडरूम एक कॉमन बेडरूम म्हणून डिझाईन केलेली आहे. या बेडरूमची साईज तुम्ही जर बघाल तर 12 फूट बाय 11 फुटाची ह्या बेडरूमची साईज आहे. अगेन या बेडरूममध्ये एक चांगली गोष्ट आम्ही अशी केली की याला मोठा ग्लास फसाड ठेवला आहे. इवन दो इफ इट इज अ कॉमन बेडरूम, याला लाईट आणि व्हेंटिलेशन खूप चांगल्या पद्धतीने मिळते. या बेडरूममध्ये अजून एक चांगली गोष्ट अशी की कॉर्नरमध्ये आम्ही एक वॉर्डरोबसाठी वेगळा ग्रूव्ह बनवला आहे जो वॉलच्या आतमध्ये. त्याच्यामुळे 12x11 या स्पेसमध्ये तुमचं चांगलं क्वीन साईज बेड किंवा किंग साईज बेड, एक तुमचा स्टडी टेबल असं तुम्ही फिट करून साधारणपणे 3-3 फूट जागा ही तिन्ही बाजूने तुम्हाला वापरायला मिळते. हा 4th बेडरूम आहे या घराचा. या बेडरूमची साईज आज 13x11 आहे. इवन दो इफ इट इज अ 4th बेडरूम, ह्या घराच्या बेडरूमच्या साईजेसमध्ये आम्ही अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. या साईजप्रमाणे या बेडरूमला टॉयलेट बाथरूमही मोठा आहे. 7.5 फूट बाय 5 फुटाची या बेडरूमच्या वॉशरूमची साईज आहे. या बेडरूमला पण ग्लास फसाड मोठे आहे. ह्या घराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक बेडरूमला मोठे ग्लास फसाड्स असल्यामुळे बेडरूममध्ये कुठेही अंधार येत नाही. सगळ्या बेडरूम्स तुमच्या बिल्डिंगच्या बाहेर फेसिंग असल्यामुळे प्रत्येकाला एक वेगळा व्ह्यू मिळतो. हे घर आज तिन्ही बाजूनी ओपन असल्यामुळे ह्याला लाईट आणि व्हेंटिलेशनमुळे एक चांगला वाईब येतो. कॉमन बेडरूमच्या समोर आपण कॉमन WC बाथ पण बनवलेला आहे. हा कॉमन WC बाथ साधारणपणे 6.5 बाय 6 फुटाचा स्क्वेरिश बाथरूम बनवलेला आहे. या बाथरूममध्ये तुम्ही जर बघाल तर 3 कॉर्नर्स तुम्हाला व्यवस्थित वापरता येतात आणि मधली स्पेस पण तुम्हाला युटिलाइज करता येते. हा कॉमन WC बाथ लिव्हिंगला आणि डायनिंगला वेल कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे घरी कोणी गेस्ट वगैरे आले तर त्यांना ॲक्सेसिबिलिटी ही फार चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे. या बाथरूममध्ये आज आपण जे काही फिटआउट्स बसवलेले आहेत, सॅनिटरी फिटआउट्स, हे सगळे एक स्टँडर्ड आणि हाय एंड कंपनीचे बसवलेले आहेत. आणि सेकंडली इथे टाईल्स जे वापरलेले आहेत ते सगळे अँटी स्किड टाईल्स वापरलेले आहेत, जेणेकरून जे ॲक्सिडेंट्स वॉशरूममध्ये होतात ते आपण टाळता येतात. द PWC टावर्स हे सॉंगबर्डचा एक भाग आहे. या बिल्डिंग्स आपण क्लबच्या बाजूला बांधतो आहे. सॉंगबर्ड्समध्ये द पुना वेस्टर्न क्लब म्हणून एक चांगला 5 एकरात क्लब बनवलेला आहे.
या क्लबमध्ये आज आपल्याकडे क्रिकेट, बॅडमिंटन, लॉन टेनिस, जिम, लायब्ररी, एक चांगलं कॅफे अशा चांगल्या सुविधाच बनवून ठेवलेल्या आहेत. या क्लबच्या आज जवळपास 800हून जास्त मेंबर्स फंक्शनल आहेत. हा क्लब गेल्या 2 ते 3 वर्षापासून ऑपरेशनल आहे. ह्या टावर्सला आज क्लब रेसिडेन्सी किंवा क्लब लाईफस्टाईलचा एक्सपिरियन्स तुम्हाला घेता येईल, कारण या फ्लॅट्सबरोबर आपण 20 वर्षाची क्लब मेंबरशिपसुद्धा देतो आहे. या अपॉर्च्युनिटीसाठी ग्रॅब करण्यासाठी तुम्ही हे फ्लॅट्स किंवा सॅम्पल बघण्यासाठी सॉन्गबर्ड्सला नक्कीच व्हिजिट करा. तर वाट कशाची बघताय, चला तर मग लवकरच भेटूया.